नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मतदार यादीत मोठा गोंधळ असल्याचा भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटाचा आरोप. भिवंडीत रस्ता रुंदीकरणासाठी 8व्या दिवशी देखील पालिकेची जोरदार कारवाई. आणि दुर्गाडी किल्ल्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतीच्या संरक्षण जाळीला ट्रेलरची धडक. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आमदार संजय केळकर यांनी आज संविधान दिनानिमित्तानं कोर्ट नाका इथल्या संविधानकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच कोर्टनाका सर्कल इथल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान चौकात संविधान प्रास्ताविकाचं वाचन केलं. विशाल वाघ यांनी संविधान वाचन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं. यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी संविधान दिनाचं महत्त्व, भारतीय संविधानाची वैशिष्ट्य आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची त्याबाबतची भूमिका याबाबत मार्गदर्शन करून संविधानातील मूल्य आचरणात आणण्याविषयी, त्याचबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रात पारदर्शकता आणि जबाबदारी बाळगण्याचं आवाहन केलं. कोळेगाव परिसरात पत्नीची हत्या करून पती फरार झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ वादातून पत्नीसोबत वाद झाला होता. यानंतर पतीनं गळा आवळून पत्नीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. या मयत महिलेचं नाव ज्योती घाईजे असं असून महिलेचा फरार पती पोपट घाईजे याचा मानपाडा पोलीस कसून शोध करतायत. काल्हेर इथल्या राजलक्ष्मी कंपाऊंडमध्ये आज भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. कंपाऊंडच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बंग ओव्हरसीज आणि थॉमस एक्सपोर्ट या गारमेंट कंपन्यामध्ये ऑनलाईन रेडीमेड गारमेंट्सचं वेअरहाऊस असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक लागलेल्या या आगीत तब्बल 10 गोदामं भक्षस्थानी पडली असून मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धुराचे प्रचंड लोट दूरपर्यंत दिसत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुर्गाडी किल्ल्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या सभोवतीच्या संरक्षण जाळीला ट्रेलरची धडक लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ट्रेलरसह चालकाला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं. या अपघातामुळे नासधूस झालेल्या परिसराची पालिका प्रशासनाकडून तातडीनं दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत मतदार यादीतील गोंधळ थांबवण्याचं नाव घेत नाही. पॅनल क्रमांक 22 मधील तब्बल 4,500 मतदारांची नावं चुकीच्या प्रभागात टाकल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. या प्रकारामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटानं देखील निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. KDMC मुख्यालयात काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडलाय. कल्याणच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी निवडणूक कार्यालयात गोंधळ घातल्याचं समोर आलंय. मतदार यादीतून मृत व्यक्तींची नावं काढण्यासाठी कर्मचाऱ्यानं 1,000 रुपये मागितल्याचा आरोप करून त्याने कार्यालयात गोंधळ घातला. या कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे. मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख नजीकच्या काळात वाहतूक कोंडीचं शहर म्हणून होऊ लागल्यानं ही चिंतेची बाब झाली आहे. या कोंडीला रस्त्याची दुरावस्था आणि अन्य बाबी कारणीभूत असल्या तरी ठाणे शहरातील वाहनांची वाढती संख्या देखील वाहतूक कोंडीचं कारण ठरत आहे. साधारणतः 18 लाख लोकसंख्येच्या ठाण्यात आज घडीला तब्बल 16.5 लाख वाहनं आहेत. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं मत ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केलं. रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शहरात मनपाकडून सुरू असलेल्या रोड वायडनिंगच्या तोडक कारवाईमुळे बाधित नागरिकांमध्ये मुआवजाबाबत तीव्र नाराजी वाढत चालली असून या गंभीर मुद्द्यावर आवाज उठवून बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केलं. बहुजन समाज पार्टी BSP पक्षानं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की रस्ता रुंदीकरण महत्त्वाचं असलं तरी त्यासाठी सर्वप्रथम बाधित नागरिकांचा योग्य सर्व्हे करून त्यांना नियमानुसार मुआवजा दिला गेला पाहिजे. मुआवजा न देता कोणतीही तोडक कारवाई करू नये अशी पक्षानं मनपा प्रशासनाकडे निवेदनाचं पत्र सादर केलं असून यावेळी बहुजन समाज पार्टीचे अनेक कार्यकर्ते तिथं उपस्थित होते. अंजूर फाटा ते कल्याण नाका रस्ता रुंदीकरण मोहिमेला आज 8वा दिवस असून महानगरपालिकेची कारवाई पूर्ववत जोरात सुरू आहे. मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 36 मीटर रस्त्याचा विस्तार करण्यासाठी पालिकेची पथकं, अनेक JCB आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. रस्त्यालगतची दुकानं, शेड्स, कंपाऊंड्स आणि अतिक्रमित बांधकामं हटवण्याची प्रक्रिया आज देखील सुरूच आहे. आधी नोटीस देऊन देखील अतिक्रमण न हटवल्यानं पालिकेनं सलग कारवाईचा निर्णय कायम ठेवला आहे. ठाण्याची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी ठाण्यात राज्य शासनाच्या वतीनं अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले असून यापैकीच एक म्हणजे कोस्टल रोड प्रकल्प. मात्र हा प्रकल्प ठाण्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान शेतकरी मालकी हक्काच्या कसत असलेल्या जमिनीच्या 50% आणि सरकारी जमिनीवर कसत असल्यास 25% ताबा देण्यासोबत मेट्रो कारशेडप्रमाणे आर्थिक मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाघबीळ, भाईंदरपाडा, कोलशेत, बाळकूम अशा विविध परिसरातील शेतकऱ्यांनी विभाग प्रमुख रवी घरत यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातून वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला कोस्टल रोड जात असून यामध्ये घोडबंदरीतल्या शेतकरी मोठ्या संख्येनं बाधित होणार आहे. पिढ्यानपिढ्या हे शेतकरी सरकारी जमिनी कसर असून 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष सरकारी जमिनीवर अतिक्रमण न होऊ देता त्या जमिनीवर प्रामाणिकपणे शेती करतायत. त्यामुळे या जमिनीचं 25% टायटल आमच्या नावाने करा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. भाईंदरपाडा या जमिनीवर गो एअरवेजचं टायटल आहे. मात्र या ठिकाणी आजपर्यंत भूमिपुत्रांनीच शेती केली आहे. कंपनी कधी चालू झाली नाही किंवा कोणी बघायला पण आलं नाही. याचं संरक्षण शेतकऱ्यांनीच केलं आहे. त्यामुळं त्या जागेच्या मोबदल्यात 50% टायटल देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मेट्रो कारशेडच्या धर्तीवर आर्थिक मोबदला देण्याची मागणी यावेळी विभाग प्रमुख रवी घरत आणि शेतकऱ्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासंदर्भात आम्ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली असून त्यांनी आमची पालिका आयुक्त यांच्यासोबत भेट घालून दिली. पालिका आयुक्तांसोबत देखील सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल अशी आशा विभाग प्रमुख रवी घरत यांनी व्यक्त केली आहे. लोक ताणतणाव, चिंता, नैराश्य, नातेसंबंधातील समस्या, परीक्षेचा दबाव, आर्थिक तणाव किंवा स्मृतीसंबंधित अडचणी यासारख्या भावनिक आव्हानांविषयी आता खुलेपणानं बोलू लागलेत. ही सकारात्मक बदलाची चिन्ह आहेत. मानसिक आरोग्य महत्त्वाचं असल्याची जाणीव वाढत चालली असून वेळेवर मदत घेणं ही सुदृढतेकडे जाणारी महत्त्वाची पायरी ठरते आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागानं नागरिकांना मानसिक आरोग्याविषयी अधिक सजग राहण्याचं आणि गरज भासली तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचं आवाहन केलं आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. सुरुवातीची लक्षणं ओळखून त्वरित मदत घेतली तर नैराश्य, भीती, ताणतणाव यासारख्या स्थितीवर योग्य वेळी नियंत्रण मिळवणं शक्य होतं. मानसिक आरोग्य हा व्यक्तीच्या एकूणच आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याकडे अत्यंत गांभीर्यानं पाहणं आवश्यक असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी नमूद केलं. केंद्र सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या टेलिमानस टोल फ्री हेल्पलाईन 1416 ही मोफत सेवा सर्वसामान्यांसाठी 24/7 उपलब्ध आहे. प्रशिक्षित मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक या क्रमांकावर त्वरित मार्गदर्शन करून नागरिकांना मानसिक ताणातून बाहेर पडण्यासाठी मदत करतात. कोणत्याही प्रकारच्या मानसिक अस्वस्थतेसाठी ही सेवा निःसंकोचपणे वापरण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केलं आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मतदार यादीत मोठा गोंधळ असल्याचा भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटाचा देखील आरोप. भिवंडीत रस्ता रुंदीकरणासाठी 8व्या दिवशी देखील पालिकेची जोरदार कारवाई आणि दुर्गाडी किल्ल्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासभोवतीचा संरक्षण जाळीला ट्रेलरची धडक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.